2च्या सुमारास राजला जाग आली. खोलीमध्ये पूर्ण अंधार पसरलेला. राजला तहान लागलेली. उठताच क्षणी त्याने लाईट लावण्यासाठी झोपेतच स्विचबोर्डवर हात फिरवला. सगळी बटण दाबली पण लाईट काही लागली नाही. अंधारामुळे राज जरा घाबरला. तहान तर लागलेली आणि त्यात लाईट पण गेलेली. काय करावं या विचारातच त्याने अंधारातच पाण्याची बाटली हाताने चाचपडत शोधली. त्याच्या सुदैवाने त्याला ती सापडली सुद्धा. भरपूर पाणी पिऊन तो परत बेडवर पडला. 12 वर्षांचा राज झोपायचा प्रयत्न करत होता पण तेवढ्यात त्याला ओरडण्याचा, भांडण्याचा आवाज आला. आवाज थोडा जोरात आणि विचित्रच होता. दुसरं काही नसलं तरी राजला घाबरवण्यासाठी तो आवाज पुरे होता. तो एकदम दचकून उठून बसला. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर तो आवाज मागच्या जोशी काकूंच्या घरातून येतोय हे त्याला जाणवलं. मध्यमवयीन, साध्या, काळ्या सावळ्या जोशी काकू हा त्याच्यासाठी एकदम जिव्हाळ्याचा विषय होता. आणि का नसणार, लहान मुलांना तुम्ही प्रेम दिलं की ती सुद्धा त्याच्या बदल्यात तुम्हाला प्रेमच देतात. जोशी काकू आणि राजच असंच काहीतरी नातं होत. प्रेमाच नातं, मैत्रीच नातं. जोशी काकूंबद्दलची एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्या कधी जास्त घराबाहेर नसायच्या. कदाचित त्यांना एकांत आवडत असावा. कदाचित एकांताला त्या आवडत असाव्यात. आपण भलं आपलं घर भलं या धोरणावर जगणारी ती बाई. थोडक्यात काय तर आजच्या बायकांपेक्षा त्या खूप वेगळ्या होत्या. मनाने जेवढी चांगली तेवढी गरीब सुद्धा. पण कोणी त्यांच्याबरोबर जास्त बोलायचंच नाही. वेगळी लोक, वेगळीच राहतात. बहुधा समाज त्यांना वेगळा ठेवतो. जोशी काकू याला अपवाद नव्हत्या. मुळीच नव्हत्या. त्यांचं राजवर मात्र फार प्रेम होतं. खेळता खेळता बॉल जोशी काकूंच्या घराकडे गेला की तो शोधून आणायच काम राजाकडेच असायच. बाकीची मुलं तिकडे जायला तयार नव्हती होत. याच कारण राजला मात्र कधीच कळलं नाही. तो उलट आनंदाने तिकडे जायचा. त्यानिमित्ताने काकूंना भेटायचा. तेही आईपासून चोरून. आईला त्या का आवडायच्या नाहीत हे पण एक न सुटणार कोडच होत राजासाठी. जेव्हा जेव्हा तो काकूंना भेटायचा त्या राजला काही ना काही तरी नक्की खायला घालायच्या. त्याच्याबरोबर थोडं फार बोलायच्या. कदाचित त्या राजमध्ये स्वतःचा मुलगा शोधायच्या. त्यांचा स्वतःचा एकुलता एक 10 वर्षाचा मुलगा हरवलेला. त्यांच्या प्रेमापासून दूर झालेला. ती एक निव्वळ चूक होती. गावात जत्रा भरलेली. करण जोशी काकूंचा मुलगा त्यांच्या पुढे जत्रेला जाण्यासाठी हट धरून बसला. त्यांनी करणला समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला की तिथे खूप गर्दी असते पण तो काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. आई तरी मुलाला किती नाही म्हणणार. शेवटी ती दोघे जत्रेला गेले. गावाच्या जत्रेत खेळण्यांच्या मागे पळताना पुढे काय होणार याची ना त्याला कल्पना होती ना त्याच्या बरोबर असलेल्या जोशी काकूंना. त्या प्रसंगाने त्यांचं सगळं जीवनच बदलून टाकलं. करण त्यांच्यापासून दुरावला. ज्या गोष्टीची भीती होती तीच झाली. करण त्या असंख्य गर्दीत हरवला. काकूंनी त्याला खूप खूप शोधला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी घडलेला सगळा प्रसंग आपल्या नवऱ्याला सांगितला. नवऱ्याने त्यांना समजून घ्यायच सोडून सगळा दोष त्यांच्यावरच टाकला. रागात त्याने काकूंना खूप खूप मारलं. मूल हरवलेल्याचं दुःख आणि त्यावर नवऱ्याने लावलेला आरोप या सगळ्याच्या मनस्तापात ती बाई पूर्णपणे खचली. त्यांच्या जगण्याला काहीही अर्थ नव्हता राहिला. करण परत येईल या एका आशेवर त्या जगात होत्या. छोटगाव म्हणल्यावर गोष्टी पसरायला किती वेळ लागणार. आजूबाजूच्या लोकांनी तर हे सुद्धा बोलायला कमी केलं नाही की काकूंनी मुद्दामच त्याला हरवला. कारण त्यांचं मोहनरावांबरोबर जबरदस्तीने लग्न लावलं गेलेलं. लोकांना बोलायला चर्चेला मुद्दाच लागतो. आणि यापेक्षा चांगला मुद्दा त्यांना काय मिळणार. एखाद्याला घरातल्यांनी एकदा वाळीत टाकलं की सगळा समाज त्याच्या विरुद्ध होतो. जोशी काकूंच पण असंच काहीतरी झालेलं. काकू पूर्णपणे खचलेल्या. नवरा दिवसभर दारू प्यायचा आणि रात्री मुलाची आठवण काढून काकूंना मारायचा. हा तर नित्याचा कार्यक्रम होता. राज तसा छोटा होता पण भांडण म्हणजे काय हे त्याला चांगलंच कळलेलं. 2-3 दिवसांपासून तर परिस्थिती फारच बिघडलेली. काकूंच तर जगणंच अवघड झालेलं. भांडणं खूप वाढलेली. पण आज जे राज खिडकीतून बघत होता ते थोडं निराळच होतं. नीट दिसत नव्हतं अंधारामुळे. पण एवढं नक्की होत की आजचं भांडण वेगळ्याच दिशेला निघालेलं. बघता बघता राज एकदम दचकला कारण मोहनराव जोरात ओरडले. वेदनेने
जोरात किंचाळले आणि रक्ताचे शिंतोडे खिडकीवर उडाले. राज त्याच्या घराच्या खिडकीत 2 पावले मागे झाला. त्याला दरदरून घाम फुटला. काय झालं असावं ह्याचा त्याला थोडाफार अंदाज आलेला. तो भरपूर वेळ काकूंच्या खिडकीतून आत बघायचा प्रयत्न करत होता, पण नंतर पसरली ती स्मशान शांतता. या सगळ्या गोष्टी त्याच्या बुद्धीच्या बाहेरच्या होत्या. त्यानंतर काय झालं हे त्यालाही कळलं नाही. सकाळी जाग आल्यावर पहिलं त्याचं खिडकीकडे लक्ष गेलं. काल झालेल्या प्रसंगाने त्याला सकाळी सुद्धा घाम फुटला. काल बघितलेलं स्वप्न होत का सत्य हेही त्याला कळेना. पण काल बघितलेला सगळा प्रकार त्याला आईला सांगायचा होता. आपलं मन मोकळं करायचं होतं, पण कसं सांगायचं आणि नेमकं काय सांगायचं हेच त्याला कळेना. हे सगळं ऐकून आई काय प्रतिक्रिया देणार हेही त्याला कळत नव्हतं. आईला काहीही न सांगता त्याने रोजच्या प्रमाणे दिवसाची सुरुवात केली. अंघोळ करून आवरून तो शाळेला गेला. शाळेत दिवसभर तो जरा घाबरूनच होता. त्याच कशातही लक्ष लागत नव्हतं. रात्रीचा विचार त्याच्या दिवसात घर करून बसलेला. 5 वाजता शाळा सुटली. दप्तर अडकवून संध्याकाळी शाळेतून घरी येताना कळत नकळत त्याचं लक्ष जोशी काकूंच्या घराच्या खिडकीकडे गेलं. त्याने बघितलं तर तिथे जोशी काकू उभ्या होत्या. राजकडेच बघत त्या हसल्या. जरा विचित्रच हसल्या असं राजला वाटलं. कालच्या प्रसंगामुळे त्याला जरासुद्धा हसायची इच्छा नव्हती, पण नाईलाजाने तो हसला. काकूंनी हातवारे करून त्याला खिडकीजवळ बोलावलं. जड पायांनी काय करावं या विचारात तो तिकडे गेला. काकू एकट्यात त्याच्याकडे हसत बोलल्या, काल काय बघितलंस रात्री? त्यांच्या या प्रश्नाने राज एवढा घाबरला की काहीही न बोलता तो सरळ घरी पळाला. पळताना त्याने एकदाही वळून पाहिलं नाही. घरात पोहोचेपर्यंत त्याला धाप लागलेली. तोंडाला घाम फुटलेला. दरवाजावरील धडधड ऐकून आईने दरवाजा उघडला. त्याची झालेली अवस्था बघून आई सुद्धा घाबरली. काय झालं म्हणून आई त्याला सारखं सारखं विचारत होती, पण राज मात्र काहीच बोलायला तयार नव्हता. काल काकूंनी काकांबरोबर काय केलं हे आपल्याला दिसलं आणि हे त्यांना माहीत आहे. आता आपलं काही खरं नाही. त्या मारणार, मला पण मारणार. राजच्या डोक्यात या पलीकडे दुसरा काही विचारच येत नव्हता. सगळं आईला सांगावं का? तिला पटेल. राजचं कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हतं. मनाला एक वेगळीच रूख लागलेली त्याच्या. न जेवताच तो झोपायला गेला. खूप वेळ लोळून सुद्धा त्याला झोप येत नव्हती. विचार करत करत तो झोपायचा प्रयत्न करत होता. 2च्या सुमारास त्याला झोप लागली, पण काही क्षणात तो परत एकदा कलच्यासारखा दचकून उठला. आज सुद्धा जोशी काकूंच्या खिडकीतून आवाज येत होता, पण तो भांडणाचा नसून खेळण्याचा होता. राजला हे जरा विचित्रच वाटलं. लक्ष देऊन ऐकल्यावर बघितल्यावर कळलं की काकू कुठल्या तरी छोट्या मुलाबरोबर खेळत होत्या. क्षणासाठी वाऱ्याने खिडकीवरचा पडदा हलला आणि राज परत एकदा दचकला. कारण तो तरकरण होता. काकूंचा हरवलेला मुलगा म्हणजे तो सापडला, पण कधी, कुठे, कसा? राजच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले, पण दुर्दैवाने त्याच्याकडे कशाचंही उत्तर नव्हतं. राज चक्कर येऊन पडला. तो शुद्धीवर आला त्यावेळेस सकाळ झालेली. आता हे सगळं त्याला असह्य झालेलं. आता आईपासून काही लपवायचं नाही असा विचार करत तो घरभर आईला शोधायला लागला. आई बाबांच्या खोली बाहेर आल्यावर त्याला जाणवलं की ते दोघे आत काहीतरी बोलत बसलेत. तोही ऐकू लागला. आई सांगत होती, तुम्हाला कळलं का हो? परवा जोशींच्या हरवलेल्या मुलाचा मृतदेह सापडला पोलिसांना. खूप वाईट अवस्थेत गावामागच्या जंगलात पडलेला सापडला. त्यानंतर रात्री झालेल्या भांडणात जोशींच्या बायकोने नवऱ्याच्या त्रासाला आणि तिच्यावर लागलेल्या आरोपांना कंटाळून नवऱ्याचा खून केला आणि सगळं संपलं म्हणून स्वतः फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. हे बघा, पोलीस चौकशीतून मिळालेल्या माहितीची बातमी आली आहे पेपरमध्ये. आई बाबांना दाखवत होती. खूप वाईट झालं. बिचारा करण. राजला यातलं काही सांगू नका. त्याच्या खिडकीतून त्यांचं घर दिसतं. घाबरेल तो. आता कुठे एकटा झोपायला शिकलाय राज. हे ऐकल्यावर राजकडे तसं काहीही सांगायला राहिलं नव्हतं. त्याला रोज खिडकीमध्ये उभारलेल्या जोशी काकू दिसतात. त्यांच्याबरोबर करणसुद्धा असतो. दोघे शाळेतून येणाऱ्या राजकडे बघून हसतात.